जालन्यात मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची जाहीर सभा पार पडली। जालन्यातील पाण्याचा प्रश्न कायमचा मिटवणार असून शहराला कचरामुक्त करणार असं आश्वासन फडणवीसांनी जालनाकरांना दिलंय। जोपर्यंत देवभाव आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही अशी ग्वाही त्यांनी भरसभेत दिली आहे। लाडक्या बहिणींना लखपती दिदी करा असं आवाहन फडणवीसांनी केलेलं आहे। जालना शहराचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न हा पूर्णपणे त्या ठिकाणी आम्ही संपवू। आमचं स्वप्न आहे जालना शहरामध्ये ज्या ज्या वेळी नळ उघडेल त्या वेळी प्रत्येकाच्या घरी शुद्ध पिण्याचं पाणी आलं पाहिजे, हा आमचा प्रयत्न या ठिकाणी आहे। जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे ही योजना कोणीच बंद करू शकणार नाही। पण माझी विनंती या ठिकाणी भास्करराव, कैलास भाऊ, तुम्हाला सगळ्यांना आहे, महानगरपालिकेवर झेंडा तर लागणार आहे, महापौर आपला होणार आहे। महापौर झाल्यानंतर माझ्या लाडक्या बहिणींना केवळ लाडकी बहीण ठेवू नका, माझ्या लाडक्या बहिणींना लखपती दिदी करा।